अब घर बैठे पाइए हर चीज़ बीगोज़ के साथ। वक्त आपका बहुत कीमती है, वक्त बचाइए, वक्त पर पाइए। हर ऐप का एक ऐप बीगोज़ अभी डाउनलोड कीजिए और 500 के मुफ्त कूपन की शॉपिंग कीजिए। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर में शहीद हजरत टीपू सुल्तान की यौम पैदाइश का जश्न। शेर मैसूर हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह अपने आखिरी सांस तक अंग्रेज़ों के साथ लड़कर शहीद हुए थे। देश के इस सच्चे सपूत आज़ादी हिंद के मुजाहिद हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह की पैदाइश पर इनको याद करते हुए 10 नवंबर आज 272वें जयंती को बीजापुर शहर के टीपू सुल्तान सर्कल में उनकी तस्वीर रखकर फूलों की माला पहनाई गई। टीपू के परचम को लहराकर उनके त्याग और बलिदान को याद करते हुए देश के इस सच्चे सिपाही को इखराज अकीदत पेश की गई। इस मौके पर कांग्रेसी नेता अब्दुल हमीद मुशर्रफ, टीपू सुल्तान संघर्ष समिति जिला अध्यक्ष इरफान शेख, प्रगति पर संगठन के मुखिया भीमसी कलादगी, अकरम माशालकर के अलावा टीपू के शहदाई और बड़ी संख्या में लोग रहे मौजूद। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहुल अज़ीम। ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಭೀಮಸೇನ ಕಲಾತಿ ಹಾಗೂ ಹಮೀದ್ ಮುಶ್ರಿಫ್ ಸಾಹೇಬರು ಕೂಡಿ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ सर इधर ಧನ್ಯವಾದಗಳು। पुष्पार्चನೆ ಮಾಡಿ। बोलो टीपू महाराज की जय। टीपू सुल्तान जयंती की जय। टीपू सुल्तान जयंती की जय। टीपू सुल्तान जयंती की जय। जयंती की जय। ಈಗ ನಮ್ಮ आई तो उसके बाद में टीपू सुल्तान जयंती हम सरकार से नहीं मनाएंगे बोले, तो उसके बाद में हर बार हमें साथ देते हुए बीजापुर के जो हमारे लीडर हैं अब्दुल हमीद मुशर्रफ साहब, वो हर बार जब वो कल की एक बात बोल रहा हूँ, परसों दिन अब टीपू सुल्तान जयंती सरकार से नहीं हो रही है, तो उसे डेकोरेट करने के लिए, वो लाइटिंग करने के लिए और सब उसको साफ़ सफाई करने के लिए कौन है करके बात करने के बाद में मैंने एक बात कही उनसे, तो इमीडिएट फ़ोन उठा के वो लाइटिंग करो और पूरा साफ़ सफाई करो बोल के ज़रूरी बात करके इमीडिएट होना बोल के उन्होंने करवाया। तो हर जयंती जो 3 साल से मनाई जा रही है, अब्दुल हमीद मुशर्रफ साहब उसके जिम्मेदार हैं। क्यों बोले तो सरकार से नहीं हो रही थी, तो मैं उसको बनाऊंगा बोल के वो अपने जिम्मे लेते हुए ये जयंती मना रहे हैं। तो उनको हम पहले टीपू सुल्तान जयंती की मुबारकबाद देते हुए उसी के साथ उनको भी मैं 2 बात हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह के बारे में बोलने के लिए मैं आज टीपू सुल्तान जयंती 271 वर्ष है। ये जयंती हर बार मनाएंगे, हर बार मनाते रहेंगे। ये बीजेपी सरकार रद्द करन दे, क्या भी करन दे, यहाँ हमें टीपू सुल्तान चौक में करेंगे इंशाल्लाह। हमें सब भी मिला को, हमारी सरकार है तो हिंदू मुसलमान सब भी मिला को इसकी एक बड़ी रैली करेंगे। ये हजरत टीपू सुल्तान की जयंती है। आज देश के बारे में अपने बच्चों को गिरोह रख को युद्ध कर को ब्रिटिश वालों को भगाने के वास्ते पूरा कर्नाटक से या कर्नाटक में कितने जने हैं सब पे मिला को ब्रिटिश वाले भगाने की कोशिश कर रहे हैं। और हमारे टीपू सुल्तान उसके मेन ब्रिटिश को भगाने का काम कर रहे हैं। अभी क्या होने वाला नहीं, करने वाला नहीं। ये ब्रिटिश को भगाने के वास्ते पूरा हमारे टीपू सुल्तान अलैहिस्सलाम और पूरा देश मिला को ब्रिटिश को भगाया, ऐसा देश के अभिवृद्धि की तरफ सब भेजेंगे। ये बीजेपी सरकार रद्द करी तो अभी क्या होना नहीं, हमें हर बार करेंगे इंशाल्लाह, करते रहेंगे इंशाल्लाह।
की जय, बोलो टीपू सुल्तान की जय। ಈಗ बोलो टीपू सुल्तान की जय, बोलो टीपू महाराज की जय। ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ಮೈಸೂರು ಹುಲಿ ಅಂತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ನಮ್ಮ ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನದ ವಿರುದ್ಧ ಯಾರ್ಯಾರು ಇದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧನೂ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಆಶೆ ಅದ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಇವತ್ತಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವ್ರು ಏನದಾರ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ದೌರ್ಜನ್ಯ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ಲಕ್ಕತ್ತಾರ. ದಿನನಿತ್ಯನೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರದ್ದು ಕಾಯ್ದೆ ತೊಗೊಂಡು ಮಾಡ್ಲಕ್ಕತ್ತಾರ. ಅದರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಅದ. ಈ ಸರ್ಕಾರ ಯಾವಾಗ ತನಕ ತಲುಗೋದಿಲ್ಲ ಆವಾಗ ತನಕ ನಾವು ಏನದ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನದ ಮಾದರಿಯಾಗಿ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ಮಾದರಿ ಆಗೋ ನನಗೆ ಹೇಳಿ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಈ ಇತಿಹಾಸ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ BJP ಸರ್ಕಾರ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ದಿನಾಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ದಿನ ಹಾಕಿದರು. ಆದರೆ ಈ BJP ಸರ್ಕಾರ ಬಂದಗಳೇ ಈ ಆಚರಣೆಯನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಿದ. ಅದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಇನ್ನೊಂದು, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಬ್ರಿಟಿಷ್ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ವೀರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರೇ ಯಾರು, ಒಬ್ಬ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್, ಒಬ್ಬ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ, ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ. ಬ್ರಿಟಿಷರ ಯುದ್ಧ ಕಾರ್ಯತ್ರ ಕಪ್ಪು ಹಣ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ರಾಜರು ಕಪ್ಪು ಹಣ, ಮೈಸೂರು ಒಡೆಯರ ಕಪ್ಪು ಹಣ ಕೊಟ್ಟು ಶರಣಾರ್ಥ ಏನು ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ. ಇವಾಗ ತನ್ನ ಮಕ್ಕಳು ಒತ್ತಿ ಕೊಟ್ಟರು ಶರಣಾರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ, ಜೀವ ಕೊಟ್ಟನ. ಆದ್ರೆ ಇದು ಅಲ್ಲ, ಮೀರು ಸಾಧಕರೇ ಇರ್ತಾರ. ಮೀರು ಸಾಧಕ ಕೊಲೆ ಮಾಡಿಸಲ್ಲ, ಒಳಸಂತಾಗಿ ಬ್ರಿಟಿಷರ ಜೋಡಿ ಕೂಡಿ ಅವನು ಕೊಲೆ ಮಾಡ್ದ. ಆದರೂ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಅವ ಸತ್ತು ಜೊತೆ ಖಡ್ಗ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದದು. ಯಾವ ಮೀರು ಸಾಧಕ ಹೊಡಿತಾನ ಅವನ ತಲೆ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತದೆ. ಸತ್ತು ಜೊತೆ ಅವನ ಜೀವ ತಗೊಂಡಿದ್ದಾನ, ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ ಅವ. ಅಷ್ಟು ಈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಧೈರ್ಯ ಇತ್ತು, ಅಷ್ಟು ಸಾಕಿತ್ತು. ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಬ್ರಿಟಿಷ್ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಜೈಲ್ನಲ್ಲಿ ಸತ್ರು. ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಗಲ್ಲಿಗೇರಿಸಿದ್ರು. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಾವು ಗಳಿಸಿದ 47 ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ. ಎಲ್ಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಲಿತರಿಗೆ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ, ಇವೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಂಗಾಗ್ಯದ. ಆದರೂ ಈಗ BJP ಕೋಮಲ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದು 3 ಕೃಷಿ ನೀತಿ ಅಂತಂದಾಗ ಭೂ ಸುಧಾರಣೆ ಕಾಯ್ದೆ, APMC ಕಾಯ್ದೆ, ವಿದ್ಯುತ್ ಕಾಯ್ದೆ, ಇವೆಲ್ಲ ರೈತ ವಿರೋಧಿ, ಕಾರ್ಮಿಕ ಕಾನೂನು 44 4 ಕಾಯ್ದೆಗಳಿಟ್ಟಾರ. ಎಲ್ಲ ಇದು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಬಹುರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಂಪ್ನೀಸ್ಗಳಿಗೆ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ BJP ಅವರು. ಎಲ್ಲ ಜನ ವಿರೋಧಿ ಅದ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗ ನಾವು ಇವತ್ತು ಸಂಘರ್ಷ ಮಾಡಲಿಬೇಕಾದ. ಇನ್ನೊಂದು ಹೋರಾಟ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನಂತೆ ವೀರರಾಗಿ ದಳಪರು ತಯಾರಾಗಬೇಕು. ಆ ಬ್ರಿಟಿಷ್ ಬಿಳಿ ತಲೆ ಮಾಡೋರು ಹೋಗ್ಯಾರ. ಈ ಕೈ ತಲೆ हमारे देश के और हमारे कर्नाटक के एक वीर हैं जिन्होंने हिंदुस्तान की आज़ादी के लिए सबसे पहले आवाज़ उठाई. और आवाज़ ऐसी उठाई जब तक कि उन्होंने जिंदा थे ब्रिटिश यहाँ पर कदम नहीं रखे थे. ऐसे अपने औलाद को तक गिरोह रखकर ये देश के लिए कुर्बानी दी. ऐसा वीर शायद ही हिंदुस्तान में दूसरा कोई है. तो आज हम उनका दिन जो मना रहे हैं, इसके लिए हम तमाम हिंदुस्तान वालों को नाज होना चाहिए, क्योंकि इन्हीं की कुर्बानी की वजह से ये देश आज आज़ाद हुआ है और हम आज़ादी की सांस ले रहे हैं. आज़ाद रहकर भी आज़ाद नहीं की जैसा आज की सरकार हमारे ऊपर जुल्म डाल रही है. इसके लिए हम सब संगठित होना है. गलत काम को आवाज़. आज टिप्पू सुल्तान जयंती 271वीं जयंती कराई और हमें हर बार यहाँ टिप्पू सुल्तान जयंती करते हैं. BJP सरकार 3 बरस हुआ, कोरोना भी आया और उसकी पहले से उन्होंने परमिशन नहीं दी. हमने हर बार हमें यहाँ टिप्पू सुल्तान चौक में जयंती मनाती रहेंगे. BJP सरकार क्या करे तो भी हमें टिप्पू सुल्तान एक मैसूर शेर है और ब्रिटिश के वास्ते होराट करे वाले हैं. अपने बच्चों को गिरोह रख को हमारे देश बचाने के वास्ते अपनी जान गंवाए. ऐसे टिप्पू सुल्तान देश के वास्ते करे वाले को उन्होंने जयंती मनाने BJP वाले तकलीफ करते हैं. ये हमारी सरकार आई तो हमें इंशाल्लाह इसकी बड़ा मेरवणगी कर को हमें जयंती करेंगे. इससे पहले भी आपकी सरकार थी, उसमें जयंती को नहीं मनाने दिया. ये थे हमें कर रहे हैं. इससे पहले भी कर रहे हैं जयंती. इंशाल्लाह इसकी बड़ी रैली कर को जयंती करेंगे
हिंदू मुसलमान सिख ईसाई सब पे ब्लॉक करते हैं। हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह इनके 271वीं यौम पैदाइश यानी कि जयंती हम लोग मना रहे हैं। तो इस जयंती के मौके पर तमाम टीपू सुल्तान अभिमानी और टीपू सुल्तान के चाहने वाले और तमाम दुनिया भर के टीपू सुल्तान के शहीदाइयों को मैं मुबारकबाद पेश करता हूं। और आज उनको हम लोग दिल से याद करते हैं तमाम लोग, क्योंकि आज की आज़ादी हमारी आज़ादी की नींव उन्होंने रखी है। जब पहले ब्रिटिशों को 3 बार उन्होंने हराया, अंग्रेज़ों को आने से रोकना ही हमारा मेन मकसद था हज़रत टीपू सुल्तान का। उसके बाद में उनके बाद में उनको जो गद्दारी से पीछे से वार करके जो उनको शहीद किया गया, तो उनके शहीद के बाद जो हमारे बुज़ुर्ग गांधी जी, नेहरू और तमाम लोग, उन्होंने भी अंग्रेज़ों के साथ लड़ा था। यह हम लोग बहुत गंभीर विषय है, क्योंकि अंग्रेज़ों के साथ लड़ के आज़ादी लेना ही आज़ादी है। तो उसका पहला नींव जो रखा था वो टीपू सुल्तान है। उन्होंने भी अंग्रेज़ों के साथ ही लड़ा था। आज देश में कहते हैं नहीं, वो अपने राज्य के लिए लड़े थे, राज्य के लिए। अंग्रेज़ों के साथ आंदोलन भी हमारे जो महात्मा गांधी जी के टाइम में जो लड़ा था वो भी अंग्रेज़ों के साथ ही लड़ा था। तो इसलिए पहले मुजाहिद आज़ादी शहीद जो हुए, फर्स्ट शहीद हज़रत टीपू सुल्तान है। तो उनकी जयंती हम लोग ना मनाएं ऐसा हो नहीं सकता, क्योंकि ये शेर की जयंती है। इसकी शेर की जयंती शेर ही मनाते हैं। मैं हर बार बोलता हूँ, ये गीदड़ कुत्ते का कोई चीते पीते नहीं मनाते। ये शेर की जयंती है, शेर मनाते हैं। तो इसलिए हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह एक शेर थे, शेर की तरह लड़े और शेर की तरह वो शहीद हुए। तो आमने सामने की लड़ाई में शहीद हुए। तो उनकी जयंती हम बड़े गर्व से मना रहे हैं। तो आइंदा भी मनाएंगे बोल के मैं अपनी बात। आपका नाम? इरफान शेख। टीपू सुल्तान महाराज की जय। ಮೈಸೂರು ಹುಲಿ ಅಂತ ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನು ಪಡೆದಂಥ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಿಯವರ ಸ್ಮರಣೆಯ ದಿನ ಇಂದು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಮೆರೆದಂಥ ರಾಜ್ಯ, ಸರ್ವ ಸಮುದಾಯಗಳನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವಂಥ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಧೀರ ವ್ಯಕ್ತಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್. ಇಂದು ಕೆಲವು ಇತಿಹಾಸ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂಥ ಜನ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಿರುಚಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು ಒಂದೇ ಸಮುದಾಯದ ನಾಯಕರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಸರಾಸಗಟ ಸುಳ್ಳು. ತಮ್ಮ ಬೇಳೆಯನ್ನು ಬೇಯಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಲುವಾಗಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಇಂದು ಒಂದು ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬ ನಾನ್ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಟ್ ಶಾಸಕ ಹಿಂದೊಮ್ಮೆ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರದ ಮಹಾರಾಜರಾದಂಥ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇತಿಹಾಸವನ್ನೇ ತಿಳಿಯದೆ ಸುರಂಗ ಮಾರ್ಗದಿಂದ ಹೋಗಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ದೇವಿಯ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದರು ಆದಿಲ್ ಅಂತ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದು ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಿರುಚಿ ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ತಪ್ಪು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಸರ್ವ ಧರ್ಮವನ್ನು ಸಮಾನವಂತ ತಿಳಿದವರು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆದಿಲ್ ಶಾಹಿಯವರು ಕೂಡ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮಾನ ಅಂತ ತಿಳಿದವರು. ಒಂದು ವೇಳೆ ಆದಿಲ್ ಶಾಹಿಯವರು ಅವರೇನು MP ಇದ್ರ, ಅವರೇನು MLA ಇದ್ರ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ರ, ಮುಸಲ್ಮಾನ ಜನರಿಗೆ ಹೆದರಿ ಸುರಂಗ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಹೋಗಿ ದೊರವಿಯ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಬರ್ತಿದ್ರು. ಅವ್ರು ಯಾರಿಗೆ ಹಂಚಬೇಕಾಗಿತ್ತ? ಅವರು ಆದಿಲ್ ಶಾಹಿಯವರು ಮಹಾರಾಜರಿದ್ದಂಥವ್ರು. ಈಗಿನ ಶಾಸಕರಿಗೆ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಆದಿಲ್ ಶಾಹಿಯವರು ಹಂಚಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಗುಡಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಅಂತ. ಹಂಗಿದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಒಂದೇ ಕೋಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಿದ್ರಂದರೆ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಹಿಂದೂಗಳು ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಹಾಗೂ ದೇಶದ ಸರ್ವ ಜನರಿಗೆ ಈ ಒಂದು 271ನೇ ವರ್ಷದ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರ ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯ.
स्क्रैच कीजिए, ऑफर पाइए। जी हाँ, एस्पायर स्पोकन इंग्लिश सॉफ्ट स्किल ने वाव कार्ड लॉन्च किया है, जिसमें आप 80% तक का डिस्काउंट पा सकते हैं। जल्दी कीजिए, ये ऑफर लिमिटेड है। एडमिशन कीजिए और 1 साल का ऑफर पाइए, अभी नहीं तो कभी नहीं। बाघमारे हॉस्पिटल में दांतों की बीमारी से जुड़े हर तरह का किया जाता है इलाज, जिसके माहिर ओरल एंड मैक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर शान करीमी करेंगे आपका उम्मीद से भरपूर इलाज। तो आज ही विजिट कीजिए बाघमारे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, सकाफरोजा सरकारी उर्दू स्कूल नंबर 4 के पास। ಮೆಟಾಲಿಕ್ಸ್ BLDE ರೋಡ್ ವಿಜಯಪುರ. ಸೊಗಸಾದ ಉಡುಗೆಗಾಗಿ ಪುರುಷರ, ಮಹಿಳೆಯರ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಎಲ್ಲ ಸ್ಟೈಲಿಶ್ ಉಡುಗೆಗಳು ಈಗ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹರಿಯಾಪ್ ತ್ವರೆ ಮಾಡಿ. ಮೆಟಾಲಿಕ್ಸ್ ಸೊಗಸಾದ ಉಡುಗೆಗಾಗಿ ಟೋಟಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಡ್ರೆಸ್ ಮೆಟೀರಿयल शोरूम बिसाइड गुंज, ऑपोजिट SS कॉम्प्लेक्स, BLDE रोड विजयपुरा. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।